जिस ब्रह्मांड का निर्माण पंचमहाभूत इंद्रिया मन एवं गुणों ने मिलकर किया था, वह ब्रह्मांड 1000 वर्ष तक जल में ही पड़ा रहा। वह निर्जीव था। उसको काल कर्म तथा स्वभाव को हम्म। अधिष्ठित करके उसके काल कर्म तथा स्वभाव को अधिष्ठित करके परमात्मा ने जीवित कर दिया, अर्थात चेतना रहित उसको चेतना से युक्त कर दिया। माने जो चेतना रहित था उसे चेतना से युक्त कर दिया। जीवित करने का काम करने के कारण परमात्मा को जीव शब्द से अभिहित किया गया। हम्म। उस अंडे को फोड़कर वे ही विराट पुरुष हजारों जंघाओं, चरणों, भुजाओं, नेत्रों, मुखों तथा शिरों से युक्त होकर निकले। हम्म। निर्बद्ध अर्थात पृथक पृथक करके जो परमात्मा उस ब्रह्मांड में प्रवेश किए थे, वे ही विराट पुरुष के रूप में उससे निकले। उनके जंगा इत्यादि अवयव हजारों की संख्या में थे। तर ते जे ब्रह्मांड जे निश्चेष्ट होतं त्याच्यात परमात्माने प्रवेश केला आणि तोच परमात्मा काय साकार रूपात प्रकट झाला, ज्याला हजारो मुख, हजारो तोंड, हजारो हात, हजारो पाय, हजारो डोळे होते, हजारो जांघे होते। उन्हीं विराट पुरुष के अंगों में मनीषी पुरुष लोकों की कल्पना करते हैं। लोकों की कल्पना, वेगवेगळे लोक, स्वर्ग लोक, पाताल लोक वगैरह। विराट पुरुष के कमर के नीचे से भागों में पृथ्वी के नीचे के 7 पातालों की कल्पना करते हैं और पेड़ू के ऊपर के भागों में 7 स्वर्गों की कल्पना उपासना करने के लिए करते हैं। उस विराट पुरुष के अंगों से ही लोगों की रचना बतलाते हुए ब्रह्मा जी कहते हैं कि जंगा के मूल के पीछे के भाग को कटी कहते हैं और आगे के भाग को जंगा कहते हैं। नीचे के अतल आदि 7 लोग हैं, म्हणजे अतल सुतल तलातल वगैरह, पातळ रसातळ वगैरह। नीचे के अतल आदि 7 लोक है और ऊपर के भूलोक आदि 7 लोक है। भूलोक, भूवर लोक, स्वर्ग लोक, मर मर मर्जन तप वगैरह आहेत ना, ते सत्यलोक वगैरह। विराट पुरुष का मुख ही ब्राह्मण है, इसकी भुजाएं क्षत्रिय है। श्री भगवान के दोनों उरु भाग ही वैश्य है और पैर ही शूद्र की उत्पत्ति का स्थान है। विराट पुरुष के अंगों से वर्णों की उत्पत्ति का वर्णन करते हुए ब्रह्मा जी कहते हैं कि यह ब्रह्म शब्द ब्राह्मण का वाचक है। ब्राह्मण उस विराट पुरुष का मुख है। यह कारण और कार्य में अभेद की विविक्षा से कहा गया है, अर्थात विराट पुरुष के मुख से ब्राह्मण वर्ण की उत्पत्ति हुई। इसी तरह क्षत्रिय वर्ण की भुजाओं से उत्पत्ति हुई, उरियों से वैश्य वर्ण की उत्पत्ति हुई और पैरों से शूद्रों की उत्पत्ति हुई। विराट पुरुष के पैरों में भूलोक की कल्पना की गई है, नाभि में भूरलोक की कल्पना की गई है, हृदय में स्वरलोक की कल्पना की गई है और वक्षस्थल में महरलोक की कल्पना की गई है। अब उपासना के लिए लोकों की कल्पना के भेदों को बतलाते हुए 2 श्लोकों के द्वारा सप्तलोक पक्ष का वर्णन करते हैं। पाताल से लेकर भूलोक पर्यंत कल्पना पैरों से लेकर कटी पर्यंत प्रदेश की गई है। विराट पुरुष की ग्रीवा में जनलोक की, दोनों स्तनों में तपोलोक की, शिरोभाग में सत्यलोक की और सत्यलोक कल्पना की गई है और उसके ऊपर ही सनातन ब्रह्मलोक है, वही वैकुंठ है। दोनों स्तनों में तपोलोक की कल्पना की गई है, ग्रीवा में महलोक की कल्पना की गई है। यह उल्टा क्रम प्रतीत होता है, तो इस कल्पना का उद्देश्य उपासना अर्थ है। अतएव ऊपर के अंग और नीचे के अंग को लेकर कल्पना करने में किसी प्रकार का विरोध नहीं है, अथवा स्तन शब्दों दोनों ओष्ठ के अर्थ में प्रयुक्त मान ले और उसी में तपोलोक की कल्पना होती है। यह ब्रह्मलोक ही वैकुंठ है, वही सनातन और नित्य है। यह सृज्य प्रपंच के अंतर्गत नहीं है। अब उस विराट पुरुष की कटी में अतल, जंगों में वितल, घुटनों में पवित्र सुतल, जंगाओं में तलातल, गुल्फों में महातल, पंचों और एडियों में रसातल तथा पैर के तलवों में पाताल को जानना चाहिए। इस तरह विराट पुरुष सर्वलोकमय है। अब चतुर्दश लोक पक्ष को बतलाते हैं। जंगे से लेकर भूरलोक पर्यंत पूर्वोक्त 7 लोग हैं। कटी के नीचे 7 लोगों को तात्कट्याम इत्यादि 2 श्लोकों के द्वारा बतलाया गया है। सुतल इसलिए पवित्र है कि वहां श्री हरि की भक्ति का निवास है।
अथवा विराट पुरुष के दोनों पैरों में ही भूलोक की कल्पना की गई है। विराट पुरुष की नाभि ही भूरलोक की कल्पना की गई है। विराट पुरुष के शिरोभाग में स्वर्लोक की कल्पना करनी चाहिए। पोटात इस श्लोक में त्रिलोक पोटामध्ये पक्ष का वर्णन किया गया है। भूरलोक शब्द से पाताल सहित भूलोक को ग्रहण करना चाहिए। इथे काय म्हटलंय की सात 14 लोक मानले तर बाबा कमरेपासून वरती 7 आणि कमरेच्या खाली 7 असं 3 मानले तर पाय, कमर आणि डोकं असे 3 असे त्यांनी बरोबर. सांगितलेलं आहे. तर एक प्रकारचं हे रूपक किंवा कम्पेअर करून सांगितलंय. शब्दशः अर्थ आता इथे ब्राह्मणांची मुखापासून उत्पत्ती, क्षत्रियांची बाहूपासून, वैश्यांची उरूपासून आणि शूद्रांची पायापासून. म्हणजे काय, ब्राह्मणाचं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये जास्त तप करावं लागतं, ज्ञान पाहिजे, वाणी पवित्र पाहिजे, मंत्रांचं उच्चारण वगैरे. मग ब्राह्मणासाठी जास्त ऍक्टिव्ह पार्ट कुठला पाहिजे, मुखाचा, बरोबर ना. क्षत्रियासाठी जास्त ऍक्टिव्ह पार्ट कुठला पाहिजे, बाहूचा. त्यानंतर वैश्य आहेत त्यांच्यासाठी उरू म्हटलंय. उरू काय, त्यांच्यामुळे सगळ्यांचं पोट भरतं. त्या उरू या भागामध्येच पाठच्या बाजूने कणा येतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी असतात. वैश्य हे उरू झाले. आणि चौथे म्हणजे शूद्र. संपूर्ण बिल्डिंग जर व्यवस्थित चालावी लागली असेल, चालायला पाहिजे म्हणजे संपूर्ण बिल्डिंग व्यवस्थित टिकायला पाहिजे तर त्याचा पाया मजबूत असला पाहिजे. पायापासूनच सगळ्या शिगा वर काढतात ना, पायाचाच सपोर्ट असतो वरच्या प्रत्येक फ्लोअरला. तसा शूद्रांचा सपोर्ट असतो प्रत्येक वर्णाला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचं उत्पादन करणे कुटीरोद्योगाद्वारे हे शूद्रांचं कर्तव्य. भगवद्गीतेत म्हटलंय की 4ही वर्णांनी आपापलं जरी काम व्यवस्थितपणे पार पाडलं तरी त्यांना मोक्ष मिळतो. 18व्या अध्यायात स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. ब्राह्मणाला खूप कठीण नियम आहेत. त्या नियमांमध्ये जरा जरी चूक झाली तरी त्याला मोक्ष मिळणार नाही. परंतु शूद्र बनणे एकदम चांगलं. त्याच्यामध्ये काही तसे कठीण नियम नाही आहेत. आपलं जे नियत कर्तव्य आहे त्याचं जरी प्रामाणिकपणे पालन केलं तरी मोक्ष प्राप्त होतो. त्याच्यामुळे कलियुगामध्ये असं नाही, सर्व काळामध्ये शूद्र वर्णात जन्म घेणे श्रेष्ठ, शूद्र श्रेष्ठ असं व्यासांनी विष्णू पुराणात सांगितलेलं आहे शेवटच्या अंशामध्ये. स्त्री आणि पुरुषामध्ये स्त्री जन्म श्रेष्ठ का, तर पुरुषाला कमवावं पण लागतं, सगळ्यांचं पोट पण भरावं लागतं, तिकडे पण लक्ष दिला पाहिजे आणि परमार्थ पण साधला पाहिजे. हे दोन्ही केलं तर त्याला मोक्ष, नाहीतर नाही मोक्ष. परंतु स्त्रीला फक्त पतिव्रता धर्माचं जरी पालन केलं तरी तिला मोक्ष मिळतो. म्हणून स्त्री जन्म श्रेष्ठ असं पण विष्णू पुराणात म्हटलंय. आता जे स्त्रीला म्हटलं ना असं, ते म्हणतो माहिती आहे तुला किती कष्ट आहे स्त्री जन्म. पोटात 9 महिने सांभाळा, त्याला जन्म द्या, मग त्यांना परत सांभाळा, स्वयंपाक करा, गरमीमध्ये पण स्वयंपाक करा. हे असे सगळे कारण सांगतात हे लोक. गरमीमध्ये स्वयंपाक करा तर तुम्ही मातीची घरं बांधून राहा. इंग्रजांच्या शैलीत राहिल्यानंतर जे त्रास होतात त्याच्यासाठी धर्माला थोडी जबाबदार मानणार. तेच ना, फ्लॅट मध्ये राहायचं तुम्हाला. फ्लॅटमध्ये राहून त्यांना वैदिक नियम कसे पाळता येणार, फ्लॅटमध्ये राहून त्यांना मासिक पाळीचे नियम नीट पाळता येत नाहीत. तेच ना. विष्णू पुराणवाला तो अध्याय दाखवतो. विष्णू पुराणमध्ये टोटल 6 अंश आहेत, म्हणजे 6 स्कंद समजा. आणि या शेवटच्या स्कंदामध्ये तो विषय आलेला आहे. 433.
व्यासांना प्रश्न विचारला गेला, म्हणजे हे त्यांचे शिष्य डिस्कस हम्म, करत होते की 4 युगांमध्ये श्रेष्ठ कोण, 4 वर्णांमध्ये श्रेष्ठ हम्म, कोण, स्त्री हम्म, पुरुषामध्ये श्रेष्ठ कोण. त्यावेळी व्यास आंघोळ करत होते आणि हम्म, व्यासांनी गंगेमध्ये डुबकी मारली हम्म, आणि म्हणाले की युगांमध्ये कलियुग श्रेष्ठ आहे, वर्णांमध्ये शूद्र श्रेष्ठ आहे, हम्म, आणि पुरुष आणि स्त्रीमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. हम्म, परत डुबकी मारली आणि म्हणाले, हे शूद्र तुम्ही श्रेष्ठ हो, तुम्ही धन्य हो. हम्म, नंतर परत डुबकी मारली आणि म्हणू लागले, स्त्रिया ही साधू है, वे ही धन्य है, उनसे अधिक और धन्य कौन हम्म. है. त्याच्यानंतर अच्छा. ती आज इरा जॉईन नाही झाली. अरे हा, तिला विचारत होता. लिंक पाठवून ठेवा, महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर सगळे मुनिजन त्यांचं आंघोळ वगैरे करून झाली. त्यानंतर शिष्यगण आले आणि विचारू लागले की असं काय तुम्ही जे काय म्हटलात, कलियुग श्रेष्ठ, शूद्र श्रेष्ठ, स्त्री श्रेष्ठ, काय विषय आम्हाला काय समजला नाही, जरा सांगा तर. तर व्यास म्हणाले, ऐकताय ना. अपूर्वा कधी जॉईन झालीस? आले 5-6 मिनिट जास्त लावू. तू जॉईन म्हटल्यावर 2-3 मिनिटात झाले मी जॉईन. हां हां. फक्त अजून एक शांत आहे. कोणतरी त्या विनयची मैत्रीण आहे, त्याला तो सांगायला गेलाय. वुमन वुमन बायकांच्या याच्यावर बोलत होतं, सगळं ऐकत होते मी, पण मग कमेंट्स म्हणून काय, मग काय स्पीकर ऑन नाही केलं. हां, तेच पुरुष आणि स्त्रीमध्ये स्त्री जन्म श्रेष्ठ म्हटलाय. चार त्या काळात वर्णांमध्ये होता रे, या काळात श्रेष्ठ नाहीये. या काळात स- काय सगळ्या इक्वॅलिटीच्या सगळ्या नावाखाली काळातच काय जे म्हटलंय. झालंय ते. आपल्याला नीट ते करता आलं पाहिजे. या जन्मात स्त्री जन्म श्रेष्ठ आहे, नाही असं नाही. कलियुगात कुठचाच जन्म श्रेष्ठ नाही, टू बी आहे, ऑनेस्ट. पण ते कसं आपण किंवा आपले पूर्वज यांनी जाता आपल्याला अशा ठिकाणी, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, मगाशी बोललो ना मी, ते मासिक पाळीचे नियम आहेत ते फ्लॅटमध्ये आणि नीट पाळता येत नाहीत. असे त्यामुळे गरम बिरम ते फ्लॅटमध्ये आपल्याला त्या काळात गरमच होणार. अगोदरच्या सारख्या अरे मातीच्या भिंतीचे ग्लोबल घर नाही वॉर्मिंग आहेत. पण आहे ना रे, ग्लोबल वॉर्मिंगला तू कसं विसरतो. ग्लोबल वॉर्मिंग जरी असलं तरी मातीच्या घरात आजही थंड वाटतं. पॉप्युलेशन, कामाचे त्याच्यानंतर जे बदलणारे जुने किल्ले स्वरूप. होते, जे किल्ल्यात मग वगैरे आपण फिरतो तेव्हा त्याच्यातही थंड वाटतं. हो, मग त्या काळाचं इंजिनिअरिंग वेगळं, परत हां. आता बदल, कामाचं तेच म्हणजे बदलणारं काय स्वरूप. झालं, जुनं इंजिनिअरिंग होतं ते आपण सोडून यांच्या पाठी लागलो, वेस्टर्नने केलेलं. सगळ्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट आहे आत्ताचं आयुष्य. म्हणजे थोडक्यात मेकॅलेनी एज्युकेशन सिस्टीम आणली, त्याच्यात सगळं वेस्टर्न अभ्यासक्रम आणला. इंजिनिअरिंग असो व अन्य असो, मेडिकल, फार्मसी असो. कुठे गेला विनय? आम्ही इथंच आहे. आली का ती? हा, ते फोन उचलत नाही ती. हां, तर हम्म, वेदव्यास आंघोळ करून आल्यानंतर ते शिष्य म्हणून विचारू लागले की बाबा असं काय तुम्ही म्हणालात, युगांमध्ये बरोबर. कलियुग श्रेष्ठ, स्त्री जन्म श्रेष्ठ आणि हम्म, वर्णांमध्ये शूद्र श्रेष्ठ, असं का म्हणाला. तर व्यास म्हणाले, हे द्विजगण, जो फल सत्ययुग में 10 वर्ष तपस्या, ब्रह्मचर्य और जप आदि करने से मिलता है, उसे मनुष्य त्रेता में 1 वर्ष, द्वापर में 1 मास और कलयुग में केवल 1 दिन रात में प्राप्त कर लेता है. हा का. इसी कारण मैंने कहा कि कलयुग श्रेष्ठ है. हम्म, जो फल सत्ययुग में ध्यान, त्रेता में यज्ञ और द्वापर में देवार्चन करने से प्राप्त होता है, वही कलयुग में श्री कृष्णचंद्र का नाम कीर्तन करने से मिल जाता है. हे धर्मगण, ओके. कलयुग में थोड़े से परिश्रम से ही पुरुष को महान धर्म की प्राप्ति होती है. इसीलिए मैं कलयुग से अति संतुष्ट हूँ. हम्म, ते आहे त्यानंतर ना ते एक श्लोक भागवतचा, हां. कलिदोषर निधी राजन असते एक महान गुणा, हम्म. कीर्तनादेवी कृष्णस्ते.
हम्म. मुक्त संघस्य जे आहेत असं काहीतरी ते आता कलियुगचा दोषने भरलेला आहे. आता हे 4 प्रत्येक युगांमध्ये कलियुग का हम्म, श्रेष्ठ आहे ते झालं. आता 4 वर्णांमध्ये शूद्र का श्रेष्ठ आहे ते त्याचं कारण सांगतात. हम्म. ओके. द्विजातीयोंको म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना, जानवेकरांना, हम्म, द्विजातियों को हम्म, पहले ब्रह्मचर्य व्रत का पालन करते हुए हम्म, वेदाध्ययन करना पड़ता है, और हम्म, फिर स्वधर्माचरण से हम्म, स्वधर्माचरण से उपार्जित धन के हम्म, द्वारा विधि पूर्वक यज्ञ करने पड़ते हैं. ते यज्ञ करणार ते पण कसल्या धनाने, स्वधर्म स्वधर्माच्या आचरणाने जे हम्म, उपार्जित केलेलं धन असेल त्याच्याद्वारे विधिपूर्वक यज्ञ करावं असं. इसमें भी व्यर्थ हम्म, वार्तालाप, व्यर्थ भोजन और व्यर्थ यज्ञ उनके पतन के कारण होते हैं. मग ते हे करताना पण जर हम्म, उपार्जित धन जर स्वधर्माचरणाने केलेलं नसेल हम्म, तर पतन होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ते यज्ञ वगैरे होत असताना व्यर्थ वार्तालाप केले, बाबा तिकडे इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे हम्म. त्याच्यात काय झालं, यज्ञ चालू असताना या हम्म. गजाल्या रंगल्या तरी पतन होतं. सिनेमा सिरियलच्या हा. गजाली आल्या तरी. व्यर्थ हो. भोजनात जर काय व्यर्थ झालं तरी पतन होतं. इथे व्यर्थ हो. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की केमिकल युक्त अन्न वगैरे. हम्म. हं? तेच ना. जरी आपण सात्विक अन्न खातो म्हणत असलो तरी ते केमिकलने हे केलेलं असेल त्याला सात्विक राहत नाही. ते त्याचे हम्म. विपरीत परिणाम होतात. तर त्याला आपण सात्विक भोजन म्हणू शकत नाही. केमिकल युक्त बियांमधून उगवलेलं किंवा केमिकल रासायनिक खतांनी उगवलेलं. सेंद्रिय जे नैसर्गिक आहे ते जर असेल तर ठीक, नाहीतर केमिकल युक्त असेल तर ते पण पतनाचं कारण असू शकतं. और व्यर्थ यज्ञ, यज्ञामध्ये जर काही चूक झाली तर उनके पतन के कारण होते हैं. इसीलिए उन्हें सदा संयमी रहना आवश्यक है. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून संयमी राहणे आवश्यक आहे. कोणाला? द्विजातींना, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. हम्म. इसीलिए उन्हें सदा संयमी रहना आवश्यक है. सभी कामों में अनुचित, विधि के विपरीत करने से उन्हें दोष लगता है. यहाँ तक कि हम्म. भोजन और पानादि भी वे अपने इच्छानुसार नहीं भोग सकते. म्हणजे अनुचित जर हम्म. काय घडलं विधीच्या, म्हणजे जी काही विधी त्यांच्यासाठी सांगितली आहे त्याच्या विपरीत, तर त्यांना दोष हम्म. लागतो. भोजन, ओके. अन्न, पाणी हे पिताना पण ते आपल्या इच्छेनुसार करू शकत नाही. जसे नियम आहेत त्यानुसार करावं लागतं. हम्म. क्योंकि उन्हें संपूर्ण कार्यों में परतंत्रता रहती है. उनके संपूर्ण कार्यों में परतंत्रता रहती है. परतंत्रता म्हणजे काय? स्वतः पाहिजे तसे काही करू शकत नाही. जसं बाबा ग्रंथात सांगितलंय तसं करा, जे परतंत्रता. तरच बरोबर. त्यांचा उद्धार. हे द्विजगण, इस प्रकार वे अत्यंत क्लेश से पुण्य लोकों को प्राप्त करते. मग अशा प्रकारे खूप कष्ट सोसून ब्राह्मण, हम्म. क्षत्रिय आणि वैश्य या द्विजातींना पुण्य लोक प्राप्त होतात. परंतु किंतु शूद्र को केवल पाक यज्ञ का ही अधिकार आहे, आणि मंत्रहीन यज्ञ का. व शूद्रो म्हणजे मंत्रात काही चूक होण्याची शक्यता नाही. त्याच्यानंतर हम्म. वह शूद्र द्विजों की सेवा करने से ही सद्गती प्राप्त कर लेता है. म्हणजे द्विजों की म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे जे द्विज झाले. हम्म. द्विज काय ओके. म्हणतात? कारण एक जन्म मातेच्या गर्भातून आणि दुसरा जन्म हम्म. गुरुकडून होतो. गुरुच्या ज्ञानाने संपन्न होतं तेव्हा दुसरा जन्म मानला जातो. 2 वेळा ज्यांचा हम्म. जन्म ते द्विज. या हम्म. द्विजों की सेवा करणे से म्हणजे काय? तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. मग बऱ्याच वेळा चुकीचा अर्थ काढला जातो. सेवा करणे म्हणजे पाहिजे पण आहे त्यांचे. बरोबर बघल्यावर तसंच हा. वाटतं. मग इथे सेवा म्हणजे काय? तर बरोबर. त्यांना सेवा पुरवणे. कारण शूद्रांचे जे त्यांना जे अर्थार्जनाचं हम्म. साधन दिलेलं आहे ते कुटीरोद्योग आहेत. मग त्या बरोबर. कुटीरोद्योगद्वारे ज्या ज्या वस्तू बनवल्या जातात त्यातील काही ब्राह्मणांना उपयोगी पडतात आपली नियत कर्तव्य करण्यासाठी, काही क्षत्रियांना उपयोगी पडतात आपली नियत कर्तव्य करण्यासाठी, काही वैश्यांना उपयोगी पडतात आपली नियत कर्तव्य करण्यासाठी. हम्म. मग ते सगळं हम्म. बनवून देणं आणि हम्म. ते त्यांना देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी पैसा घेणं, म्हणजे ही काय झाली? हम्म. त्यांनी सेवा पुरवली. सर्व्हिस हम्म. प्रोव्हायडर. मग तिथे सेवा म्हणजे काय पाहिजे पण असं अर्थ होत नाही प्रत्येक वेळी. ते तर आहे. हां.
वह शूद्र द्विजों की सेवा करने से ही सदगति प्राप्त कर लेता है, इसीलिए वह अन्य जातियों की अपेक्षा धन्यतर है, बाकीच्या जातींपेक्षा तो धन्य आहे. हे मुनी शार्दुलो, शूद्र को भक्ष्या भक्ष्य अथवा पेया पेय का कोई नियम नहीं है, इसीलिए मैंने उसे साधू कहा है. म्हणजे त्याला जशी व्रते असतात किंवा काय असतात, जसं ब्राह्मणाला मगाशी सांगितलं की त्याला पूर्णपणे कंट्रोल नसतो, शास्त्रानुसारच त्याला सगळं करावं लागतं, खाताना पण तो परतंत्र असतो. मग तसे काही शूद्राला भक्ष्या भक्ष्य नियम नाहीत, पेया पेयाचा काही नियम नाही. उदाहरणार्थ मनुस्मृतीमध्ये म्हटलंय की ब्राह्मणाने जर दारू पिली तर त्याच्या घशामध्ये गळ्यामध्ये तो कडकडीत गरम तापवलेली उकळती दारू तोपर्यंत ओतत राहावे जोपर्यंत तो आतून त्याचं शरीर जळून जात नाही. हा का? अशी ब्राह्मणाला शिक्षा आहे, आणि शूद्राला दारू पिण्याची काहीच शिक्षा नाही आहे. अच्छा. दुसरी गोष्ट, एखादा गुन्हा जर शूद्राने केला तर त्याला जेवढी शिक्षा सांगितली आहे, म्हणजे चापकाचे फटके असतील किंवा काठीचे फटके असतील किंवा काय, त्याच्यापेक्षा अधिक पटीने वैश्य याने जर गुन्हा केलाय तर त्याला शिक्षा सांगितली आहे, त्याच्यापेक्षा अधिक पटीने क्षत्रियाला सांगितले, आणि त्याच्यापेक्षा अधिक पटीने शिक्षा ब्राह्मणाला सांगितलेली आहे. हा, ते रेशो कमी जास्त. धूर्त लोक काय करतात, फक्त शूद्रांना दाखवलेली शिक्षा दाखवतात, देखो देखो शूद्र के साथ अपमान, कितना अन्याय हो रहा है. पण त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शिक्षा वैश्याला आहे, त्याच्यापेक्षा अधिक पटीने शिक्षा क्षत्रियाला आहे, आणि त्याच्यापेक्षा अधिक पटीने शिक्षा ब्राह्मणाला आहे. हे मात्र दाखवत नाहीत. मग त्यांचं राजकीय हेतू प्राप्त कसा होणार, साध्य कसा होणार. म्हणून तेच ना. मग इथे सांगायचा मुद्दा असा की शूद्राला अशा प्रकारचे नियम कमी आहेत. नियम कमी म्हणजे त्याला नियम निगलिज म्हणजे नगण्यच आहेत, म्हणून तो श्रेष्ठ आहे. आणि त्याला सद्गती सहसा मोक्ष कसा प्राप्त होतो, त्याचं जे कर्तव्य आहे सेवा पुरवायचं, त्याचे कुटीर उद्योग करून त्याने सेवा व्यवस्थित पुरवली प्रामाणिकपणे तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मैंने साधू कहा शूद्र को, असे व्यास म्हणाले. आता तिसरी गोष्ट, पुरुष आणि स्त्रीमध्ये बाबा स्त्रीला कशाला श्रेष्ठ म्हटलंय, तर व्यास म्हणतात पुरुषों को अपने धर्मानुकूल प्राप्त किए हुए धन से ही सर्वदा सुपात्र को दान और विधिपूर्वक यज्ञ करना चाहिए. म्हणजे दान केलं तर तो सुपात्र असला पाहिजे, चुकून समोरचा ठकवून आला बाबा वेशबिश पलटून आणि त्याला आपण दान केलं तर झालं, चुकीच्या माणसाला दान केलं तामसिक दान झालं. विधिपूर्वक यज्ञ करना चाहिए, विधीनुसारच यज्ञ. मग अशी सांगितलं यज्ञ करताना काही नियम आहे, तिथे काही इतर गजाल्या वगैरे तिथे मारल्या की पतन होऊ शकतं. ते तर आहे. हे द्विजोत्तम गण, इस द्रव्य के उपार्जन तथा रक्षण में महान क्लेश होता है और उसको अनुचित कार्य में लगाने से भी मनुष्यों को जो कष्ट भोगना पड़ता है वह मालूम ही है. म्हणजे द्रव्याचे उपार्जन, तो जो काही पैसा वगैरे कमवायला करतो बाबा, तो व्यवसाय करत असेल किंवा जॉब करत असेल, नोकरी करत असेल किंवा अन्य काही, तर ते सगळं तो कमवणार आणि त्याचं रक्षण पण करणार. मग त्याच्यात महान क्लेश आहे म्हणतात. महान क्लेश म्हणजे इथे काय, खूप कष्ट सोसावं लागतं किंवा खूप मेहनत करावी लागते उपार्जन करण्याला, आणि ते उपार्जन केलेलं म्हणजे कमवलेलं धन त्याचं रक्षण करायला. कोणी पण हिरावून घेऊ नये. आपण आता बँकेत ठेवतो पण ते टॅक्स होत जातात, किंवा आता जर काही हे समजतंय म्हणजे काही बातमी येतात की बँकेतलं धन आहे ते पण जाऊ शकतं किंवा काय सायबर अटॅक वगैरे. मग हे जेव्हा कोणाला समजेल की माझं बाबा असं लुटलं गेलंय किंवा काय होतं ते नाही झालं, तेव्हा हे काही क्लेशच झाला ना एक प्रकारचा. म्हणून मग द्रव्याचे उपार्जन आणि रक्षण हे करताना महान क्लेश होता है, और उसको अनुचित कार्य में लगाने से भी मनुष्य को जो कष्ट भोगना पड़ता है वो मालूम ही है. आणि त्यात धनाचा जर त्याने चुकीच्या मार्गाने वापर केला तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात. हे पण इस प्रकार हे द्विजसत्तमो पुरुषगण इन तथा ऐसे अन्य कष्ट साध्य उपायों से क्रमशः प्राजापत्य आदि शुभ लोगों की प्राप्ति करते हैं. अशा प्रकारे कठीण जीवन व्यवस्थित जगून तो प्राजापत्य इत्यादी लोकाची त्याला प्राप्ती होते. परंतु स्त्रियां तो तन मन वचन से पति की सेवा करने से ही उनकी हितकारिणी होकर पति के समान शुभ लोगों को अनायास ही प्राप्त कर लेती है, जो पुरुषों को अत्यंत परिश्रम से मिलते हैं.
जे जे लोक पुरुषांना खूप परिश्रम करून मिळतात मगाशी सांगितल्याप्रमाणे, ते ते लोक स्त्रीला हम्म. अनायासेही सहज मिळतात. कशाद्वारे? हम्म. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे माहिती आहे मन, आणि वचन म्हणजे वाणी. हम्म. शरीर, मन आणि वाणीने पतीची सेवा केली म्हणजे पतिव्रता धर्म. त्या पतिव्रता धर्माने हम्म. उनकी हितकारिणी होकर, पतीचं हित ज्याच्यामध्ये आहे तेच त्याला सांगणे. और हम्म. इतकं जरी केलं म्हणजे काय, थोडक्यात पतिव्रता. जशी कुठल्याही स्त्रीचं उदाहरण घ्या, समजा जर रावणाची जरी पत्नी घेतली तरी ती तन मन आणि वचनाने त्याची सेवा तर करायचीच, प्लस त्याला हित सांगायची. ती सांगायची की मी ऐकलंय की तो राम आहे तो साक्षात विष्णू आहे, कारण हे जे हम्म. काही समुद्रावरती हे बनवणं, पूल बनवणं, 14 सहस्त्र राक्षस एकट्याने मारणे, हे काही सामान्य मनुष्याची हम्म. कार्य नाही. मनुष्याच्या रूपामध्ये आलेला तो विष्णूच आहे, नारायण आहे. बऱ्याच वेळा तिने त्याला सावध केलेलं, म्हणजेच काय, पतीला हितकारक गोष्टी सांगितल्या जरी पतीला आवडत नसल्या तरी, त्याचं हित हम्म. व्हावं म्हणून. बरोबर. मग अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत, त्याचप्रमाणे ती ही पण कोणती आपली हम्म. अंगदची आई, हा, ती तुझं काहीतरी आहे बाबा. वालीची बायको तारा, ती पण तारा, हा. ती पण नवऱ्याला, त्या वालीला सावध करत होती बरोबर आहे. की असं असं आहे, असं असं आहे, ते राम म्हणजे साक्षात, म्हणजे तिथे जाऊ नको, तुझं हित ह्याच्यातच आहे वगैरे वगैरे, पण हम्म. तो ऐकला नाही. बरोबर. शेवटी मेला. हम्म. मग अशा ज्या स्त्रिया असतात, जरी ती गोष्ट कटू असली समोरच्याला तरी त्यात त्याचं हित आहे, तर ते सांगितलं पाहिजे. हम्म. जसं हम्म. समोरच्याला रोग लागू नये म्हणून जे औषध भरवावं लागतं, जरी ते कडू असलं तरी त्यात त्याचं हित आहे, म्हणून ते भरवावंच लागतं. मग ते हम्म. भरवताना आता तो आपल्याला गाळी घालू देत, काय ते करू दे, पण आपण भरवतो. नंतर बरं झाल्यानंतर, बरं वाटल्यानंतर त्याला आपली किंमत कळते. तसं हम्म. असा जो पतिव्रता धर्म आहे, त्याच्याद्वारे अनायासेही स्त्रीला ते लोक प्राप्त होतात जे पुरुषांना खूप परिश्रमाने मिळतात. इसीलिए मैंने तीसरी बार कहा था कि स्त्रियां ही साधु हैं. ओके. आता जे चाललंय ना, हम्म. त्यात कोणी पतिव्रता असं म्हणत नाही, स्त्रिया असतात. काय नाही, आताच्या टीव्ही सिरियल मधून जो त्यांनी डिवोर्स शब्द ऐकलाय, घटस्फोट शब्द ऐकलाय, मग ते हो. आता सगळीकडे सामान्य झालंय. हम्म. 20 वर्षापूर्वी हे शब्द पण कोणाला माहिती नव्हते एवढे. तेच काहीच माहित नव्हतं. हा. म्हणून ते डिवोर्स होतात आजकाल. हम्म. इस अत्यंत दुष्ट कल युग में यही एक महान गुण है कि इस युग में केवल कृष्ण चंद्र का नाम संकीर्तन करने से ही मनुष्य परम पद प्राप्त कर लेता है. हम्म. आणि हा प्रलयाचा अध्याय मागे मी तुम्हाला सांगितला ना. बरोबर. तो इथे आहे, जबरदस्त आहे हा अध्याय विष्णू पुराण हम्म. मधला. बरोबर, हे तर खूप मस्त आहे. संपूर्ण हे रेकॉर्ड प्राणियों करतोय के ना तू? प्रलय नैमित्तिक, प्राकृतिक और आत्यंतिक 3 प्रकार का होता है. उसमें जो कल्पांत में, कल्पाच्या अंताच्या वेळेला बाह्य प्रलय होता है, ब्राह्म्य प्रलय होता है, वह नैमित्तिक. जो मोक्ष नामक प्रलय होता है वह आत्यंतिक, और जो 2 परार्धों के अंत में होता है वह प्राकृत प्रलय कहलाता है. म्हणजे हे कधी, एक कल्प म्हणजे 1000 चतुर्युगे, बरोबर. 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. मग ब्रह्मदेव झोपायला जातो तेव्हा जो प्रलय होतो त्याला म्हटलं जातं ब्राह्म्य प्रलय. मग त्याला ब्रह्मदेवाचं झोपणं हे निमित्त असतं, म्हणून त्याला नैमित्तिक प्रलय असं पण म्हणतात. बरोबर. त्यानंतर दुसरा आहे तो मोक्ष प्रलय, त्याला आत्यंतिक म्हटलंय.
हे पुढे सांगणार ते. आणि दो परार्धों के नियम अंत में होता है, दो परार्धों के अंत में. दो परार्ध म्हणजे काय? ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प ना. मग परत दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव उठणार, बरोबर. मग परत जेव्हा झोपणार तेव्हा दुसरा दिवस संपणार, मग परत उठणार. मग अशा प्रकारे जेव्हा 360 ब्रह्मदेवाचे दिवस होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? ब्रह्मदेवाचं एक वर्ष. अशी जेव्हा 100 वर्ष होतात तेव्हा तो तेव्हा मरतो. ब्रह्मदेवाला मोक्ष प्राप्त होतो. बरोबर. हा. मग जेव्हा अशी 50 वर्ष होतात त्याला एक परार्ध म्हणतात. अशी 50 वर्ष म्हणजे कसं? ब्रह्मदेवाची 50 वर्षे. हा, ब्रह्मदेवाची. हा, हा, ओके. ब्रह्मदेवाची 50 वर्षे. परार्ध. ब्रह्मदेव हा. एक परार्ध. एक ओके. परार्ध. हा. मग असे 2 परार्ध म्हणजे काय झाला? ब्रह्मदेव रिटायर, मोक्षाला गेला. आता पुढच्या वेळेला कोणतरी दुसरा बांधणार ब्रह्मदेव. ते एक ब्रह्म वैष्णव संप्रदाय म्हणून आहे, त्याचे आचार्य मध्वाचार्य त्यांनी सांगितलं होतं की जो सध्या वायू आहे, वायुदेव, तो पुढे ब्रह्मदेव बनणार. हे ब्रह्मदेव मुक्त झाल्यानंतर आताचे. बरोबर. हे कुठे लिहिले? वायुपुराण? नाही नाही, वायुपुराण नाही, ते मध्वाचार्य होते ते सांगायचे. अच्छा. आता याच्यामध्ये परार्ध म्हणजे काय ते सांगतायत. मग परार्ध हा कालावधी केवढा मोठा असतो? ते युनिट आहे ती. आपण म्हणतो ना एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, ते जिथे म्हटलंय एक, दश, शत, सहस्त्र, अयुत, नियुत, प्रयुत, अर्बुद, निर्बुद, वृंद, खर्व, निखर्व, शंख, पद्म, समुद्र, मध्य, अंत आणि परार्ध. हे द्विज. एक से लेकर क्रमशः 10 गुण गिनते गिनते जो 18वीं बार गिनी जाती है वह संख्या परार्ध कहलाती है. इस परार्ध की गिनी संख्या वाला प्राकृत प्रलय है. उस समय यह संपूर्ण जगत अपने कारण अव्यक्त में लीन हो जाता है. म्हणजे जे बाकीचे जे प्रलय असतात ते कसे असतात? जल प्रलय येऊन गेला, पण काय सृष्टी अव्यक्त झाली नाही, व्यक्त स्वरूपातच राहिली. पण हा जो 2 परार्ध झाल्यानंतर जो प्रलय होतो त्याच्या सृष्टी अव्यक्त होते, काहीच राहत नाही. आता इथून हे सांगितले आहेत, जसं आपण मिनिट, सेकंड, आवर, डे वगैरे करतो ना, तशी युनिट सांगितली आहे, एकके. मनुष्य का निमेशी एक मात्रा वाले अक्षर के उच्चारण काल के समान परिणाम वाला होने से मात्रा कहलाता है. निमेष म्हणजे आपण जे डोळे ढाकतो आणि उघडतो त्याला निमेष म्हणतात. त्या कालावधीला डोळ्याची पापणी उघड झाप होते ना, त्या एका कालावधीला निमेष म्हणतात. बरोबर. 15 निमिषों की एक काष्ठा होती है, 30 काष्ठा की एक कला होती है, 15 कला का एक नाडिका का प्रमाण है. वह नाडिका 12.5 पल तांबे के बने हुए जल के पात्र से जानी जाती है. मगधदेशीय माप से वह पात्र जलप्रस्थ कहलाता है. उसमें 4 अंगुल लंबी 4 मासे की सुवर्ण शलाका से छिद्र किया रहता है. उस छिद्र के ऊपर करके जल में डुबो देने से जितनी देर में वह पात्र भर जाए उतने ही समय को एक नाडिका समझना चाहिए. हे द्विजसस्तम, ऐसी 2 नाडिकाओं का एक मुहूर्त होता है. म्हणजे नाडिका म्हणजे आपण हे म्हणू शकतो, काय म्हणतात त्याला, घटिका 24 मिनिटांची असते. बरोबर. एक घटिका. मग 2 घटिकांचा एक मुहूर्त होतो. 2 नाड़ियों का एक मुहूर्त होता है. 30 मुहूर्त का एक दिन रात होता है तथा इतने ही 30 दिन रात का एक मास होता है. 12 मास का एक वर्ष होता है. देवलोक में यही एक दिन रात होता है. म्हणजे पृथ्वीवरचं एक वर्ष म्हणजे देवलोकातला एक दिन रात. म्हणजे पृथ्वीवरती उत्तरायण चालू असतं तेव्हा देवलोकात दिन, आणि पृथ्वीवरती दक्षिणायन चालू असतं तेव्हा देवलोकात रात्र चालू असते. ऐसे 360 वर्षों का देवताओं का एक वर्ष होता है. ऐसे 12,000 दिव्य वर्षों का देवतांच्या 12,000 वर्षांचं एक चतुर्युग होता है. और 1,000 चतुर्युग का ब्रह्मा का एक दिन होता है. यही एक कल्प है. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजेच काय, कल्प आहे. एका कल्पात 14 मनू होतात.
इसमें ही 14 मनु बरोबर. बीत जाते हैं, म्हणजे 14 मनुवंतरे होतात एका कल्पात. है मैत्रेय, इसके अंत में ब्रह्मा का नैमित्तिक प्रलय हो जाता है. सुनो, उस नैमित्तिक प्रलय का अत्यंत भयानक रूप वर्णन करता हूँ. इसके पीछे मैं तुमसे प्राकृत प्रलय का भी वर्णन करूंगा. ब्रह्मदेवाचं झोपणं हे निमित्त असल्यामुळे याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. हम्म. एक सहस्त्र चतुर्युग बीतने पर जब पृथ्वी क्षीण प्राय हो जाती है तो 100 वर्षों तक अति घोर अनावृष्टी होती है. प्रलयाच्या वेळी काय होतं, ब्रह्मदेवाचा झोपायला जातात म्हणजे कल्पांताच्या वेळी जो प्रलय होता त्याचं वर्णन. एक सहस्त्र चतुर्युग बीतने पर म्हणजे एक कल्प संपायला येतं तेव्हा पृथ्वी क्षीणप्राय हो जाती है. क्षीणप्राय म्हणजे त्याच्यातून पीक वगैरे काय उगवायला बघत नाही किंवा काय हे होत नाही. तो 100 वर्ष तक अति घोर अनावृष्टी होती है. 100 वर्षे अनावृष्टी. अनावृष्टी म्हणजे काय, भरपूर पाऊस. उस समय जो कंटिन्यू पाऊस. ते म्हणते एक एक जे ते धारा असते ना पावसाचं, ते खूप मोठी मोठी असते. मग त्यानंतर कंटिन्यू पडतं ते दिवस रात्र. म्हणूनच खाली म्हटलंय ना, उस समय जो पार्थिव जीव अल्पशक्ति वाले होते हैं वे सब अनावृष्टि से पीड़ित होकर सर्वथा नष्ट हो जाते हैं. तदनंतर रुद्र रूपधारी अव्यय आत्मा भगवान विष्णु संसार का क्षय करने के लिए संपूर्ण प्रजा को अपने में लीन कर लेने का प्रयत्न करते हैं. मग रुद्र रूपात परमात्मा प्रकट होतो. परमात्मा ते रुद्र रूप धारण करून संपूर्ण जगाला क्षय करण्यासाठी, स्वतःमध्ये विलीन करण्यासाठी प्रयत्न करतो. उस समय भगवान विष्णु सूर्य की 7 किरणों में स्थित होकर संपूर्ण जल को सोख लेते हैं. ती जी काय अनावृष्टी झाली होती, सगळीकडे पावसाने सगळं हे झालं होतं, ते आता सूर्याच्या किरणांमध्ये स्थित होऊन त्याचं बाष्पीभवन होतं. हे मैत्रेय, इस प्रकार प्राणियों तथा पृथ्वी के अंतर्गत संपूर्ण जल को सोख कर वे समस्त भूमंडल को शुष्क कर देते हैं. त्यानंतर आता म्हणजे काय, ते पाणी तर सगळे शोषून घेतोच आणि त्याच्याबरोबर इतकी गरमी पसरवतो की पाण्यातले जीव आहेत ते पण सुके पडून दुष्काळाने मारतात. मग काय काय ठिकाणी असं लिहिलंय की आधी सूर्य तापतो खूप, ते पुढे आहे, सगळं जाळून टाकतो. पुढे आहे ते म्हटलं ना, सूर्याच्या रश्मीमध्ये सूर्याच्या 7 किरणांमध्ये प्रवेश करतो विष्णू आणि सगळं काही तापवतो म्हटलंय ना. म्हणजेच सूर्य एवढा तापतो त्यामुळे की समस्त भूमंडल शुष्क होतं. पाण्याच्या आधी का सर्वात आधी सूर्य तापतो आणि सगळं राख करून टाकतो जाळून. मग त्यानंतर पाणी येतं ते सगळं वाहून जातं. असेल असं काहीतरी. संपूर्ण तथा समुद्र तथा नदियों में, पर्वतीय सरिताओं में, सरिता म्हणजे नदी, और स्त्रोतों में तथा विभिन्न पातालों में जितना जल है वे उस सब को सुखा डालते हैं. म्हणजे अंडरग्राउंड पाणी पण सगळं सुकून जातं. बरोबर. समुद्र पण सुकून जातो, नद्या, अंडरग्राउंड सगळं सुकून जातं. तब भगवान के प्रभाव से प्रभावित होकर तथा जलपान से पुष्ट होकर वे 7 सूर्य रश्मियां 7 सूर्य हो जाती है. म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी फोनवर बोललो ना, काल की परवाच्या दिवशी 7 सूर्य काहीतरी बोलत होतो ते मी. हा विषय था. 7 सूर्य रश्मियां 7 सूर्यम होतात. उस समय ऊपर नीचे सब और दैदीप्यमान होकर वे 7 सूर्य पाताल पर्यंत संपूर्ण त्रिलोकी को भस्म कर डालते हैं. हे द्विज उन प्रदीप्त भास्करों से दग्ध हुई त्रिलोकी पर्वत, नदी और समुद्र आदि के सहित सर्वथा निरस हो जाती है. काहीच रस, काहीच का पाणी राहत नाही कुठे. उस समय संपूर्ण त्रिलोकी के वृक्ष और जल आदि के दग्ध हो जाने से यह पृथ्वी कछुए की पीठ के समान कठोर हो जाती है. सगळं काही दग्ध झालं ना, त्याच्यामुळे कासवाच्या पाठीप्रमाणे कठोर झाली. तब सबको नष्ट करने के लिए उद्यत हुई श्रीहरि सबको नष्ट करने के लिए उद्यत हुए श्रीहरि कालाग्नि रुद्र रूप से शेषनाग के मुख से प्रकट होकर नीचे से पातालों को जलाना आरंभ करते हैं. मग परमात्मा रुद्र रूपामध्ये प्रकट होतो शेषनागाच्या मुखातून
आणि हे सगळं जाळायला सुरुवात कुठून करतो? खालच्या लोकांपासून. नीचे से पातालों को जलाना आरंभ करते हैं. वह महान अग्नि समस्त पातालों को जलाकर पृथ्वी पर पहुंचता है और संपूर्ण भूतल को भस्म कर डालता है. म्हणजे खालून जे लोक सांगितले आहेत, पाताल, रसातल, तलातल, अतल, वितल वगैरे, त्यांना भस्म करत करत तो अग्नि पृथ्वीपर्यंत पोहोचतो. तब वह दारुण अग्नि भूवरलोक तथा स्वर्गलोक को जला डालता है. भूवरलोक, स्वर्गलोक याला पण तो जाळायला जातो अग्नि. और वह ज्वाला समूह का महान आवर्त वही चक्कर लगाने लगता है. भूवरलोक, स्वर्गलोक ह्याच्यात जाळल्यानंतर तो त्याच्यावरती जात नाही, स्वर्गलोकाच्या तिथे चक्कर मारू लागतो. इस प्रकार अग्नि के आवर्तों से घिरकर संपूर्ण चराचर के नष्ट हो जाने पर समस्त त्रिलोकी एक तप्त कराह के समान प्रतीत होने लगती है. कराह म्हणजे का? करा म्हणजे माहित नाही. बघूया सर्च करून. तप्त कराह, कढई नाही ना? माहित नाही. काही जुळत नाहीये. संस्कृत मध्ये काय शब्द आहे? 27वा श्लोक. अंबरीषमिवा भाति त्रैलोक्यम अखिलम तदा ज्वालावर्त परिवारम उपक्षीण चराचरम. अंबरीषमिवा भाति, अंबरीषाप्रमाणे. अंबरीष म्हणजे काय बघूया. त्यापेक्षा भारी आहे ना तर पाठवलं. हो हो वाघेनू. हो. अंबरीष, ॲटमॉस्फिअर, स्काय, सन, यंग ॲनिमल, कोल्ट, बॅटल, वार, रिमोर्स, फ्लाइंग पॅन सांगितलं ना. कढई. कढई कशी काळी काळी होते, गरम झालेली. इस प्रकार अग्नि के अपूर्व आहे का गेली आहे की गेली आहे. इस प्रकार अग्नि के आवर्तों से घिरकर संपूर्ण चराचर के नष्ट हो जाने पर समस्त त्रिलोकी एक तप्त कराह के समान प्रतीत होने लगती है. तदनंतर अवस्था के परिवर्तन से परलोक की चाह वाले भूअरलोक और स्वर्गलोक में रहने वाले अधिकारिक गण अग्निज्वाला से संतप्त होकर महरलोक को चले जाते हैं. किंतु वहां भी उस उग्र कालानल के महाताप से संतप्त होने के कारण वे उससे बचने के लिए जनलोक में चले जाते हैं. तो स्वर्गापर्यंत जाते ना ती अग्नी, आणि तिथेच गोल गोल फिरत राहते. पण त्याची जी गरमी असते ती त्याच्या वरल्या लोकांपर्यंत पण पोहोचत असते. मग स्वर्गाच्या वरती काय आहे? महरलोक आहे. तर तिथे स्वर्गातले लोक वगैरे तिथे महरलोकात गेले तर तिथे पण त्यांना गरम गरम होऊ लागतं. मग ते वरवर जायच्या, वरच्या लोकात जायचा प्रयत्न करतात. कालानल म्हणजे काल अनल म्हणजे अग्नी. ते त्या महर लोकात त्यांना गरम होऊ लागतं म्हणून ते त्याच्याही वरती जनलोकामध्ये जातात. तदनंतर रुद्र रूपी भगवान विष्णु संपूर्ण संसार को दग्ध करके अपने मुख निश्वास से मेघों को उत्पन्न करते हैं. मग आता परत पाऊस पडणार. हा कळलं का? तुम्ही सांगितलं ते हे सगळं तापल्यानंतर पाऊस पडतो ते हे असणार. मेघों को उत्पन्न करते हैं. तब विद्युत से युक्त भयंकर गर्जना करने वाले गज समूहों के समान बृहद आकार संवर्तक नामक घोर मेघ आकाश में उठते हैं. संवर्तक मेघ म्हणजे प्रलयाच्या वेळी
जे मेघ असतात ते हे, आणि हेच मेघ मला वाटतं ते इंद्राने पाठवले होते, कृष्णाने गोवर्धन धारण केलं मग ते। उसमें से कोई मेघ नील कमल के समान श्याम वर्ण, कोई कुमुद कुसुम के समान श्वेत वर्ण, कोई धूम्र वर्ण तो कोई पीत वर्ण होते हैं, कोई गधे के से वर्ण वाले तो कोई लाख के से वर्ण वाले, कोई वैडूर्य मणि के समान तो कोई इंद्रनील मणि के समान होते हैं, कोई शंख और कुंद के समान श्वेत वर्ण तो कोई जाति माने चमेली के समान उज्ज्वल, तो कोई कज्जल के समान श्याम वर्ण, कोई इंद्रगोप के समान रक्त वर्ण तो कोई मयूर के समान विचित्र वर्ण वाले होते हैं, कोई गेरू के समान, कोई हरिताल के समान, तो कोई महामेघ नीलकंठ के पंख के समान रंग वाले होते हैं, कोई नगर के समान, कोई पर्वत के समान, कोई कुटागार गृह विशेष के समान बृहदाकार होते हैं, तो कोई पृथ्वी तल के समान विस्तृत होते हैं। वे घनघोर शब्द करने वाले महाकाय मेघगण आकाश को आच्छादित कर लेते हैं और मूसलाधार जल बरसाकर त्रिलोक व्यापी भयंकर अग्नि को शांत कर देते हैं। हे सगळे संवर्तक मेघ येतात वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या वर्णाचे, आणि ते काय करतात, भयंकर पाऊस पाडून त्या अग्नीला शांत करून टाकतात, जी स्वर्गापर्यंत पोहोचली होती आणि गोल गोल फिरत होती तिला। अग्नि के नष्ट हो जाने पर भी अहर्निश निरंतर बरसते हुए वे मेघ संपूर्ण जगत को जल में डुबो देते हैं। अग्नीला बुडवून झाल्यानंतर ते मेघ पाण्याला डुबवून टाकतात। हे द्विज, अपनी अति स्थूल धाराओं से भूअर लोक को जल में डुबोकर वे भूअर लोक तथा उसके भी ऊपर लोकों को भी जलमग्न कर देते हैं। तो मगाशी अग्नी वर येत होती म्हणून ते त्याच्यातले जीव वरती वरती पडत होते वरच्या लोकात। आता इतका पाऊस पडतो, इतकं पाणी येतं की काय करतात, हे स्वर्गात वगैरे पण हे पण भरून निघतात, तिथे पण पूर येतो। भूअर लोक आणि त्याच्या वरच्या लोकांना पण हे जलमग्न करून टाकतात। इस प्रकार संपूर्ण संसार के अंधकारमय हो जाने पर तथा संपूर्ण स्थावर जंगम जीवों के नष्ट हो जाने पर भी वे महामेघ 100 वर्ष से अधिक काल तक बरसते ही रहते हैं। हे मुनिश्रेष्ठ, सनातन परमात्मा वासुदेव के महात्म्य से कल्पांत में इस प्रकार यह समस्त विप्लव हो जाता है। मग त्या ब्रह्मदेवाचं झोपणं हे निमित्त असल्यामुळे याला नैमित्तिक प्रलय म्हणतात। मग प्रलयाचा दूसरा प्रकार प्राकृत प्रलय। हे महामुने, जब जल सप्तर्षियों के स्थान को भी पार जाता है तो यह संपूर्ण त्रिलोकी एक महासमुद्र के समान हो जाती है। हे मैत्रेय, तदनंतर भगवान विष्णु के मुख निश्वास से प्रकट हुआ वायु उन मेघों को नष्ट करके पुनः 100 वर्षों तक चलता रहता है। म्हणजे काय, पृथ्वी तत्वाला जलतत्वाने विलीन केलं, जलतत्वाला अग्नितत्वाने विलीन केलं। आता अग्नितत्वाला विलीन करायला वायूचा उल्लेख येतो इथे। भगवान विष्णु के मुख निश्वास से प्रकट हुआ वायु उन मेघों को नष्ट करके पुनः 100 वर्ष तक चलता रहता है। फिर जनलोकवासी सनकादि सिद्धगण से स्तुत और ब्रह्मलोक को प्राप्त हुए मोक्षों के ध्यान किए जाते हुए सर्वभूतमय अचिंत्य अनादि जगत के आदि कारण आदिकर्ता भूत भावन मधुसूदन भगवान हरि विश्व के संपूर्ण वायु को पीकर अपनी दिव्य माया रूपिणी योग निद्रा का आश्रय ले अपने वासुदेवात्मक स्वरूप का चिंतन करते हुए महासमुद्र में शेषशय्या पर शयन करते हैं। हे मैत्रेय, इस प्रकार प्रलय के होने में ब्रह्म रूपधारी भगवान हरि का शयन करना ही निमित्त है, इसीलिए यह नैमित्तिक प्रलय कहलाता है। कळलं ना, मगाशी सांगितले ते। कुठे गेला विनय? जिस समय सर्वात्मा भगवान विष्णु जागते रहते हैं उस समय संपूर्ण संसार की चेष्टाएं होती रहती है, और जिस समय वे अच्युत माया रूपी शैया पर सो जाते हैं उस समय संसार भी लीन हो जाता है। जिस प्रकार ब्रह्मा जी का दिन 1000 चतुर्युग का होता है, उसी प्रकार संसार के एकार्णव रूप हो जाने पर उसकी रात्रि भी उतनी ही बड़ी होती है। उस रात्रि का अंत होने पर अजन्मा भगवान विष्णु जागते हैं और ब्रह्मा रूप धारण कर जैसा तुमसे पहले कहा था उसी क्रम से फिर सृष्टि रचते हैं। हे द्विज, इस प्रकार तुमसे कल्पांत में होने वाले नैमित्तिक एवं अवांतर प्रलय का वर्णन किया। अब दूसरे प्राकृत प्रलय का वर्णन सुनो।
अनावृष्टि आदि के संयोग से संपूर्ण लोक और निखिल पातालों के नष्ट हो जाने पर तथा भगवत इच्छा से उस प्रलय काल के उपस्थित हो जाने पर जब महत्त्व से लेकर पृथ्वी आदि पंच विशेष पर्यंत संपूर्ण विकार क्षीण हो जाते हैं तो प्रथम जल पृथ्वी के गुण गंध को अपने में लीन कर लेता है। इस प्रकार गंध छीन लिए जाने से पृथ्वी का प्रलय हो जाता है। उसके बाद गंध तन्मात्रा के नष्ट हो जाने पर पृथ्वी जलमय हो जाती है। उस समय बड़े वेग से घोर शब्द करता हुआ जल बढ़कर इस संपूर्ण जगत को व्याप्त कर लेता है। यह जल कभी स्थिर होता है तो कभी बहने लगता है। इस प्रकार तरंग मालाओं से पूर्ण इस जल से संपूर्ण लोक सब ओर से व्याप्त हो जाते हैं। याच्यासाठी जो पॉवर पॉइंट मध्ये चार्ट काढलेला तो बघितला पाहिजे। तदनंतर जल के गुण रस को तेज अपने में लीन कर लेता है। इस प्रकार रस तन्मात्रा का क्षय हो जाने पर जल भी नष्ट हो जाता है। तब रसहीन हो जाने से जल अग्निरूप हो जाता है। त्याच्यात प्रलयाचं वर्णन आलेलं आहे। जल काय करणार, पृथ्वीचा गंध तन्मात्रा आहे तो खेचून घेणार, मग पृथ्वी आहे ती जलामध्ये विलीन होणार, मग अग्नी आहे तो जलाची रस तन्मात्रा खेचून घेणार, मग जल आहे ते अग्निमय होणार, मग जो वायू आहे तो अग्नीची रूप तन्मात्रा खेचून घेणार, मग अग्नी आहे तो वायुरूप होणार, मग जो आकाश आहे तो वायूची स्पर्श तन्मात्रा खेचून घेणार, मग वायू आहे ते आकाशात विलीन होणार, असं म्हटलं आहे तिथे। प्रथम जल पृथ्वी के गुण गंध को अपने में लीन कर लेता है। इस प्रकार गंध छीन लिए जाने से पृथ्वी का प्रलय हो जाता है। गंध तन्मात्रा के नष्ट हो जाने पर पृथ्वी जलमय हो जाती है। उस समय बड़े वेग से घोर शब्द करता हुआ जल बढ़कर इस संपूर्ण जगत को व्याप्त कर लेता है। इस प्रकार तरंग मालाओं से पूर्ण इस जगत में संपूर्ण लोक सब ओर से व्याप्त हो जाते हैं। तदनंतर जल के गुण रस को तेज अपने में लीन कर लेता है। इस प्रकार रस तन्मात्रा का क्षय हो जाने से जल भी नष्ट हो जाता है। तब रसहीन हो जाने से जल अग्निरूप हो जाता है तथा अग्नि के सब और व्याप्त हो जाने से जल के अग्नि में स्थित हो जाने पर वह अग्नि सब और फैलकर संपूर्ण जल को सोख लेता है और धीरे धीरे यह संपूर्ण जगत ज्वाला से पूर्ण हो जाता है। जिस समय संपूर्ण लोक ऊपर नीचे तथा सब और अग्निशिखाओं से व्याप्त हो जाता है उस समय अग्नि के प्रकाशक स्वरूप को वायु अपने में लीन कर लेता है। सबके प्राण स्वरूप उस वायु में जब अग्नि का प्रकाशक रूप लीन हो जाता है तो रूप तन्मात्रा के नष्ट हो जाने से अग्नि रूपहीन हो जाता है। उस समय संसार के प्रकाशहीन और तेज के वायु में लीन हो जाने से अग्नि शांत हो जाता है और अति प्रचंड वायु चलने लगता है। तब अपने उद्भव स्थान आकाश का आश्रय कर वह प्रचंड वायु ऊपर नीचे तथा सब और दसों दिशाओं में बड़े वेग से चलने लगता है। तदनंतर वायु के गुण स्पर्श को आकाश लीन कर लेता है। तब वायु शांत हो जाता है और आकाश आवरणहीन हो जाता है। उस समय रूप रस स्पर्श गंध तथा आकार से रहित अत्यंत महान एक आकाश ही सबको व्याप्त करके प्रकाशित होता है। उस समय चारों ओर से गोल छिद्र स्वरूप शब्द लक्षण आकाश ही शेष रहता है और वह शब्द मात्र आकाश सबको आच्छादित किए रहता है। तदनंतर आकाश के गुण शब्दों को भूतादि ग्रस लेता है। इस भूतादि में एक साथ पंचभूत और इंद्रियों का भी लय हो जाने पर केवल अहंकारात्मक रह जाने से यह तामस तम प्रदान कहलाता है। म्हणजे तामसिक अहंकार याच्यामध्ये इथे दाखवलंय। हा काय करतो, शब्द तन्मात्रेला खेचून घेतो, मग आकाश आहे ते तामसिक अहंकारात विलीन होतं आणि याच्याच उलट्या क्रमाने सृष्टीची निर्मिती होते। फिर इस भूतादि को भी सत्व प्रदान हो जाने से बुद्धि रूप महत्त्व ग्रस लेता है। सात्विक राजसिक तामसिक अहंकार महत्त्वामध्ये जातात।
जिस प्रकार पृथ्वी और महत्त्व ब्रह्मांड के अंतर जगत की आदि अंत सीमाएं हैं, उसी प्रकार उसके बाह्य जगत का भी है। हे महाबुद्धे, इस तरह जो 7 आवरण बताए गए हैं वे सब भी प्रलय काल में परस्पर अपने अपने में लीन हो जाते हैं। म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश, महत्त्व, अहंकार आणि महत्त्व असे, जिससे यह समस्त लोक व्याप्त है वह संपूर्ण भूमंडल, 7 द्वीप, 7 समुद्र, 7 लोक और सकल पर्वत श्रेणियों सहित जल में लीन हो जाता है। फिर जो जल का आवरण है उसे अग्नि पी जाता है तथा अग्नि वायु में और वायु आकाश में लीन हो जाता है। ये द्विज आकाश को भूतादि माने तामस अहंकार, भूतादि को महत्त्व और इन सबके सहित महत्त्व को मूल प्रकृति अपने में लीन कर लेती है। म्हणून इथे महत्त्वाच्या वरती प्रकृती लिहिली आहे। प्रकृती महत्त्वाला विलीन करून घेते। हे महामुने, न्यूनाधिक से रहित जो सत्वादि तीनों गुणों की साम्यावस्था है उसी को प्रकृति कहते हैं। इसी का नाम प्रधान भी है। यह प्रधान ही संपूर्ण जगत का परम कारण है। यह प्रकृति व्यक्त और अव्यक्त रूप से सर्वमयी है। हे मैत्रेय, इसीलिए अव्यक्त में व्यक्त रूप लीन हो जाता है। इससे पृथक आता या प्रकृतीच्या पण वर काय आहे, परमात्मा, त्याचं वर्णन येतंय। इससे पृथक जो एक शुद्ध अक्षर म्हणजे कधीच क्षरण न पावणारा शुद्ध अक्षर नित्य और सर्वव्यापक पुरुष है, वह भी सर्वभूत परमात्मा का अंश ही है। जिस सत्ता मात्र स्वरूप आत्मा देहादि संघात से, संघात म्हणजे मिश्रण, पृथक रहने वाला ज्ञानात्मा एवं ज्ञातव्य सर्वेश्वर में नाम और जाति आदि की कल्पना नहीं है, वही सबका परम आश्रय परब्रह्म परमात्मा है और वही ईश्वर है। वह विष्णु ही अखिल विश्व रूप से अवस्थित है और उसको प्राप्त हो जाने पर योगी जन फिर इस संसार में नहीं लौटते हैं, पुनर्जन्म होता नहीं। जिस व्यक्त और अव्यक्त स्वरूपिणी प्रकृति का मैंने वर्णन किया है, वह तथा पुरुष ये दोनों भी उस परमात्मा में लीन हो जाते हैं। प्रकृति आणि पुरुष हे परमात्मा मध्ये लीन होतात। तो पुरुष त्या परमात्माचाच अंश आहे असं वरती म्हटलंय। वह परमात्मा सबका आधार और एकमात्र अधीश्वर है, उसी का वेद और वेदांतों में विष्णु नाम से वर्णन किया गया है। वैदिक कर्म 2 प्रकार का है, प्रवृत्ति रूप और निवृत्ति रूप। प्रवृत्ति रूप म्हणजे कर्मयोग, निवृत्ति रूप म्हणजे सांख्य योग, असं इथे म्हटलंय काउजात। इन दोनों प्रकार के कर्मों से उस सर्वभूत पुरुषोत्तम का ही यजन किया जाता है। प्रवृत्ति रूप मध्ये काय येतं, आपण जे काही यज्ञ यागादी करतो किंवा गृहस्थीमध्ये आपण जे काही करतो ते सगळं परमात्माला अर्पण करणे प्रवृत्ती रूप। निवृत्ती युग म्हणजे संन्यासाश्रम वगैरे जे आहेत ते, कसलीही फळाची अपेक्षा न ठेवता विधी विधाने करणे, निष्काम कर्मे आणि सकाम कर्मे, असं इन दोनों प्रकार के कर्मों से उस सर्वभूत पुरुषोत्तम का ही यजन किया जाता है। रुक यजु और सामवेदोक्त प्रवृत्ति मार्ग से लोग उन यज्ञपति पुरुषोत्तम यज्ञ पुरुष का ही पूजन करते हैं तथा निवृत्ति मार्ग में स्थित योगीजन भी उन्हीं ज्ञानात्मा ज्ञान स्वरूप मुक्ति फलदायक भगवान विष्णु का ही ज्ञान योग द्वारा यजन करते हैं। ह्रस्व, दीर्घ और प्लुत इन त्रिविध स्वरों से जो कुछ कहा जाता है तथा जो वाणी का विषय नहीं है, वह सब भी अव्यय आत्मा विष्णु ही है। वह विश्व रूपधारी विश्वरूप परमात्मा श्री हरि ही व्यक्त अव्यक्त एवं अविनाशी पुरुष है। उन सर्वव्यापक और अविकृत रूप परमात्मा में व्यक्ताव्यक्त रूपिणी प्रकृति और पुरुष लीन हो जाते हैं। मग पुरुष आणि प्रकृती या परमात्मामध्ये लीन होतात। इथे असं केलं पाहिजे,
ॲड शेप आफ्टर केलं तर काय होतं? बरोबर. प्रकृती सोबत कोण असणार? पुरुष पण असणार इथे. आणि हे प्रकृती आणि पुरुष परमात्मा मध्ये विलीन होतात. हे मैत्रेय, मैंने तुमसे जो द्विपरार्ध काल कहा है वह उस विष्णु भगवान का केवल एक दिन ही है। हे महामुने, व्यक्त जगत के अव्यक्त प्रकृति में और प्रकृति के पुरुष में लीन हो जाने पर इतने ही काल की विष्णु भगवान की रात्रि होती है। हे द्विज, वास्तव में तो उन नित्य परमात्मा का कोई दिन और रात्रि तथापि केवल दिन और रात्रि नहीं है, केवल उपचार से ऐसा कहा जाता है। म्हणजे त्याची वास्तविक जो नित्य आहे त्याची काही दिन आणि रात्री असं काही नाही, पण आपल्याला कळण्यासाठी त्याला दिन आणि रात्री असं तिथे वर्णन केलं गेलेलं आहे, असं म्हटलंय तिथे। वास्तव में उन नित्य परमात्मा का न कोई दिन है और न रात्रि, तथापि केवल उपचार अध्यारोप से ही ऐसा कहा जाता है। हे मैत्रेय, इस प्रकार मैंने तुमसे यह प्राकृत प्रलय का वर्णन किया, अब तुम आत्यंतिक प्रलय का वर्णन सुनो। आत्यंतिक प्रलयवाला खूपच मोठा आहे अध्याय। ठीक आहे, तर आज इथे थांबूया। विषय कुठल्या तरी भागवताच्या एका श्लोकावरून आला म्हणून तिथे विष्णू पुराणावरती स्विच झालं होतं। हे वेगवेगळे लोक, इस श्लोक में त्रिलोक पक्ष का वर्णन किया गया। भूर्लोक शब्द से पाताल सहित भूलोक को ग्रहण करना चाहिए। याच्या पुढे 6वा अध्याय सुरू होईल। रामकृष्ण हरी।